नमस्कार. आज आपण पाहूया हाऊ टू क्रिएट स्ट्रॉंग पासवर्ड. स्ट्रॉंग पासवर्ड कसा क्रिएट करायचा. आपल्याला गुगल असो, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन कोणती सोशल मीडिया साईट असेल, तसेच इंटरनेट बँकिंग असेल किंवा इतरत्र सर्वत्र ठिकाणी पासवर्डचा वापर करताना तो पासवर्ड कसा क्रिएट करायचा जेणेकरून तो स्ट्रॉंग होईल, त्यासाठी काय काय वापरायचं ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रवीण अभो. चला तर पाहूया हाऊ टू क्रिएट अ स्ट्रॉंग पासवर्ड. स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करण्यासाठी आपल्याला अप्पर लेटर्स हवेत, लोअर लेटर्स हवेत, नंबर्स हवेत आणि सिम्बॉल्स ची पण आवश्यकता आहे. तर नंबर 1, अप्पर लेटर्स. अप्पर लेटर्स कोणते कोणते? A to Z मधले कोणते अप्पर लेटर्स आपण यूज करू शकतो? 2 लोअर लेटर्स. लोअर लेटर्स म्हणजे स्मॉल लेटर्स. 3 नंबर्स. 0 to 9. 4 सिम्बॉल्स. या चारीचा वापर करून आपण स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा. मग स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करताना किती कॅरेक्टर्स हवेत? तर स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करताना ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 12 कॅरेक्टर्स आपण वापरायला हवी. कॅरेक्टर्स म्हणजे अक्षर. मग त्याच्यात नंबर्स पण आले. तर चला तर एक एक्झाम्पल पाहूया स्ट्रॉंग पासवर्ड कसा क्रिएट करायचा. फॉर एक्झाम्पल 12 कॅरेक्टर आपल्याला वापरायचे. तर त्याच्यात आपण पहिल्यांदा वापरूया अप्पर लेटर्स, लोअर लेटर्स, नंबर्स आणि सिम्बॉल्स. एक अप्पर लेटर वापरलं, एक स्मॉल लोअर लेटर्स वापरू, नंतर परत एक लोअर लेटर्स, नंतर अप्पर लेटर, नंतर एक अप्पर लेटर, नंतर सिम्बॉल, लोअर लेटर, सिम्बॉल, नंतर नंबर्स, नंतर एक सिम्बॉल वापरू. किती झाले पाहूया. एक अप्पर लेटर झालं, एक अप्पर लेटर, एक अप्पर लेटर, 3 अप्पर लेटर झाले, 2 आणि 1 3 लोअर लेटर्स झाले. हा एक सिम्बॉल झाला, हा एक सिम्बॉल झाला, हा एक सिम्बॉल झाला, 3 सिम्बॉल झाले, 2 नंबर्स वापरले, अजून एक नंबर वापर. हे टोटल झाले 12. कॅरेक्टर झाले. तर 12 मध्ये आपण काय केलं? अप्पर लेटर्स 3 वापरले, लोअर लेटर्स 3 वापरले, नंबर्स 3 वापरले आणि सिम्बॉल देखील 3 वापरले. तर हे वापरून आपण काय केलं तर
स्ट्रॉंग पासवर्ड आपण क्रिएट केला. स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट केला. हा पहा, एकदा आपण रिव्हिजन करूया. अप्पर लेटर्स कोणते कोणते वापरले आपण? ह्या एक, हे दोन, हे तीन अप्पर लेटर्स वापरले. लोअर लेटर्स म्हणजे स्मॉल लेटर्स हे दोन, हा एक, तीन. नंतर नंबर्स हे दोन, हा एक, तीन. आणि सिम्बॉल्स हा एक, दोन आणि हे तीन, असे 12 आपण कॅरेक्टर्स वापरले. तुम्ही याच्यात काय करू शकता? 12 आपल्याला यूज करायचे तर तुम्ही ते जे स्मॉल लेटर्स आहेत ते 5 वापरू शकता. अप्पर लेटर कमी करू शकता, सिम्बॉल जास्त वापरू शकता, तुमच्या मनाने. आता आपण एक एक्झाम्पल म्हणून हे तीन तीन वापरले. तीन दिवसात 3 चोक 12 वापरले. तर कमीत कमी 12 कॅरेक्टरचा पासवर्ड असायला हवा. आपण काय करतो पासवर्ड क्रिएट करताना? आपली बर्थ डेट म्हणजे जन्मतारीख, किंवा आपली एखादी बाईक किंवा गाडी असेल तर त्याचा आपण नंबर, किंवा आपल्या फॅमिलीच्या मेंबरचा म्हणजे मुलगा असो, वडील असो, बहीण, भाऊ, कोणाचा तरी आपण बर्थ डेट जी असेल ते आपण पासवर्ड म्हणून ठेवतो, किंवा त्यांचं नाव ठेवतो, किंवा आपलं स्वतःचं नाव पासवर्ड म्हणून ठेवतो. तर असे पासवर्ड ठेवले तर लवकरात लवकर हॅक होणार किंवा हॅक होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पासवर्ड क्रिएट करताना कधी या पद्धतीने स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा, जेणेकरून तो हॅक होणार नाही. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जो पासवर्ड क्रिएट करता तो 3 महिन्यातनं एकदा तरी रिसेट केला पाहिजे, म्हणजे दुसरा पासवर्ड क्रिएट केला पाहिजे. पहिला जो आहे तोच पासवर्ड कधी ठेवायचा नाही, नवीन पासवर्ड क्रिएट करायचा, म्हणजे हॅकिंगचा धोका कमी होतो. तसेच आपल्याला जर एखादा कॉल आला आणि त्याच्यावरती जर आपला पासवर्ड विचारला कोणी, तर कधीही आपण कोणालाही पासवर्ड शेअर करायचा नाही. तसेच कोणताही OTP आला तर तो पण शेअर करायचा नाही. तसेच जाहीरपणे कोणालाही आपला पासवर्ड सांगायचा नाही. पासवर्ड आपण कुठेही, तुमचा मोबाईल फोन असेल किंवा लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, त्याच्यावरती पासवर्ड कुठेही नोट डाऊन किंवा लिहून ठेवायचा नाही. तसेच आपलं नोटबुक असेल किंवा नोटपॅड असेल त्याच्यावरतीही पासवर्ड लिहून ठेवायचा नाही. जर तुम्हाला पासवर्ड लिहूनच ठेवायचा असेल तर तुम्हाला समजेल अशा पद्धतीने एखाद्या नोटबुकमध्ये तुम्ही राईट डाऊन करू शकता. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जर काही या व्हिडिओबद्दल क्युरी असेल तर तुम्ही कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण स्ट्रॉंग पासवर्ड कसा क्रिएट करायचा त्याच्याबद्दल माहिती होईल. आणि शेवटी जाता जाता एवढेच सांगतो की डिजिटल मार्केटिंग संदर्भात किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी संदर्भात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.